शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री अमित देशमुख यावेळेस उपस्थित राहतील। तसंच धाराशिव शहरामध्ये कार्यकर्त्यांची रॅली काढत ते जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पाहूयात। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे आज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत। ओमराजेंसाठी आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यासह माजी मंत्री अमित देशमुख हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज धाराशिवमध्ये असणार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर जेव्हा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात येणार आहे तो दाखल केल्यानंतर भव्य अशा एका सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शुभारंभ महाविजयाचा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर जो अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वी धाराशिव शहरातून एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे। मोठे शक्ती प्रदर्शन जे आहे ते कुठेतरी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अर्ज भरल्यानंतर याच नगर परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या मैदानामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या या महाविजयाचा शुभारंभ कुठेतरी करण्याच्या अनुषंगाने या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील, त्याच पद्धतीने अमित देशमुखांसाठी जे युवा नेते जे आहेत ते कुठेतरी आता ओमराजेंच्या प्रचारार्थ कुठेतरी या रिंगणात उतरलेले पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे हे जे नेते आहेत ते आता कशा पद्धतीने या येथील जे कार्यकर्ते आहेत त्यांना संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।